नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर मी आलो आमच्या गावाला नांदगावला आणि आपल्या गावाला झालं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवसृष्टी. तर आपण तेच बघायला चाललो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली लाईक करून द्या, चॅनल नवे असेल सबस्क्राईब करून द्या. चला तर मग आपण जाऊया आता बघायला. पोपट झाला रे बंद. येऊन गेलो मधी नाही नाही आजचा जो कंटेंट आहे तो तुझ्यामुळे मिळाले. फ्रंटला ये रे त्याला जरा लॅम्पलाईन ह्याच्यामुळेच यांनी डायरेक्ट गेट उघडून दिलं आणि हे टाकायचंय आपल्याला. माणूस गेट करून जातोय तो गेट उघडून जातोय त्यातली गत झाली ती. आणि फक्त हे बघ ऑनली अँड ऑनली तू ज्यादा फोटो मध्ये पाहिलं होतं ना तू. हे ते मित्रांनो खूप भारी बनवली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी. तर तुम्ही कधी आपल्या नांदगाव मालेगाव रोडवरून जर जात असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी. तर नक्की व्हिजिट करा. खूप भारी बनवलं आहे आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह बनवलं आहे. रस्त्यावरूनच दिसतं म्हणून तुम्हाला सोपं राहील, शोधायला पण जास्त अडचण नाही येणार. तर मित्रांनो शिवसृष्टी खूप भारी बनवली, नांदगावमधली एकच नंबर आहे. जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि मी या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओने दाखवली शिवसृष्टीची, कारण ती व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ येणार आहे, तर ती बघायला नका विसरू. चला तर मग आपण जाऊया आता आपल्या घरच्या प्रवासाला, कारण की खूप भारी होता. आम्हाला फिरायला कमीत कमी 2-3 तास लागला. आणि जो हा रस्ता बघताय तुम्ही तो मालेगाव रोड आहे. तिकडून मालेगाववरून आपण नांदगावमध्ये एंट्री करतो आणि त्या साईडनी नांदगावमधून बाहेर मालेगाव रस्त्याला लागतो. खूप भारी बनवली आहे शिवसृष्टी. आणि जी ही शिवसृष्टी बनवली आहे ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगावचं जो कॉलेज आहे त्याच्या एक्झिट शेजारी बनवली. तर व्हिजिट करायला नका विसरू. तर आम्ही बनवलं होतं जेवण्यासाठी मांडा, पुरणपोळी. तर इथं मम्मी, आजी, मोठी मम्मी तिघंजणं मिळून मांडा बनवत आहे. खूप टेस्टी लागतो. जर तुम्ही खाल्ला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग आपण भेटू डायरेक्टली जेवण झाल्यानंतर. तर जेवण बिवण झाल्यानंतर थोड्या वेळ आराम केल्यानंतर इथे मम्मी आणि मोठी मम्मीनी रांगोळी काढायला सुरुवात करून दिली. तर त्यांची मी लावून दिली होती टाईम लॅप्स व्हिडिओ. तर तुम्ही टाईम लॅप्स व्हिडिओ एन्जॉय करा. 산에 있었네 그 애는 속에는 항상 겨울에 आता इथे मोठे पप्पा लक्ष्मी पूजनाची पूजा मांडताय, फुलं वगैरे टाकताय.
लावून एवढा वेळ काढला वेट करतो. नाही लागलं एवढं काय घाबरतोय. चल अरे अगरबत्ती घ्या रे. माझीच पेढे काढ गं. फोटोला सेल्फी काढून राहिले. तुमची साडी मस्त वेगळी दिसते माहिती का तुम्हाला. असं चाकून बघून या. चल गं. एकच मिनिट. अरे तेव्हा फटाका फुटतोय. खुश गेला. ये हो गए कार्तिक का यहाँ पे पोपट. हे काय घेतलं ना मग व्हिडिओ घेतला ना आम्ही. काय झालं कार्तिक. पोस्टपॉट झाला. काय झालं दादाचा काय झाला. दादाचा काय झाला. काय झालं आई. हे टाकणार फोटो बर का आपल्या ग्रुपला. लागला लांब धरते. अरे बॉक्सच जळतोय. हो ना होत ते. थोडी पुढे लावायची होती रे. लढ लावली होती तर मग शर्ट नीट कर. जाते का काय माहिती. तर मित्रांनो तुम्ही माझी स्काय शॉटची व्हिडिओ बघितलीच असेल. शॉर्ट व्हिडिओ जी की मी अपलोड केली होती. तर आम्ही त्या स्काय शॉटच्या बॉक्समध्ये सुतळी बॉम्ब लावतोय. बघू किती जोरात ब्लास्ट होतो. कुठे उडतो हा बॉक्स. डबड साईडला पडलं. लाव हळूच लाव. चल ये. डब्बा कुठे उडाला. हा राहिला इकडे उडाला. डब्बा. अरे थांब त्याला काहीतरी. एक मिनिट. हा झाला. चल लाव. अरे भाई तू लाव ना. पळता येईल ना. तू लाव ना. लाव नाही लागला. लागला. चल सोड. जबरदस्त ना भाई. चितडे उडाले. काय झालं. तर मित्रांनो आता वाजले होते 9:30-10 आणि आमच्या गल्लीमध्ये खूप छोटे छोटे मुलं आहे. म्हणून आम्ही आता चाललो आहे रस्त्यावर फटाके फोडायला. कारण की मग जास्त आवाज येत नाही आतमध्ये. तर आम्ही आता डायरेक्टली रस्त्यावर जाऊन फटाके फोडतोय. खूप जास्त अंधार होत दिसत तर काही नव्हतं पण तरी फटाके फोडायचे होते तर रस्त्यावर जाऊन फोडायचे. तू फ्रंट लावून धर.
आणि तेव्हा बॅक तर कर मला बॅकचं डबल पाहिजे ब्राईटनेस हां बस काकाला घेऊ ना काका येतील ना फाटली तिची ती पळाली कोणीच नाही सामसूम 9 वाजता थांबा बस. तर मित्रांनो आम्ही रस्त्यावर जाऊन खूप सारे फटाके फोडले पण व्हिडिओ लॉंग होत होती म्हणून मी काही ते दाखवलं नाही तुम्हाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलला नवे असेल सबस्क्राईब करायला नका विसरू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस दिवाळी व्लॉग. बाय. हा व्हिडिओ खूप लेट आला आहे मला माहिती आहे तरी पण सगळ्यांना हॅपी दिवाळी.